मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला आठवते तर आपल्या महाराजांची युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा. पण मित्रा, तुला माहित आहे का की गनिमी कावा नक्की आला कुठून आणि या गनिमी काव्याची शोध लावली कोण? आणि मित्रा, सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या काळात मुघलांकडे लाखोंच्या फौजी होत्या तिथे काही केवळ हजार मावळ्यांनी जगातील बलाढ्य सत्तांना कसं झुकवलं. मित्र, आज आपण पुस्तकात नसलेला आणि युट्यूबवर फारच न चर्चितलेला गनिमी काव्याचा इतिहास पाहणार आहोत. तर मित्र, अनेकांना वाटतं की गनिमी कावा म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला, पण मित्रा, गनिमी काव्याचा पाया 16व्या शतकाच्या शेवटी रचला गेला होता. अहमदनगरच्या निजामशाही मलिक अंबर नावाचा एक वजीर होता. मित्रा, त्या वजिराने डोंगराळ भागाचा फायदा घेऊन मुघलांना रोखण्यासाठी बारगिरगिरी नावाचे तंत्र वापरले. आणि मित्रा, याच मलिक अंबरच्या फौजेत एक तरुण आणि पराक्रमी सरदार होते, ते म्हणजे शहाजी राजे भोसले. 1624च्या भातवाडीच्या लढाईत शहाजी राजांनी याच तंत्राचा वापर करून मुघल आणि आदिलशाहींच्या संयुक्त फौजेचा धुव्वा उडवला होता. आणि मित्र, हाच वारसा आणि हेच शिकवण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. पण नंतर मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यात एक मोठा बदल केला. आपल्या महाराजांनी गनिमी काव्याला केवळ लपून छपून वार करणे इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्यात मानसशास्त्रीय युद्धही जोडलं. तर मित्रा, तुला आठवत असेल तर 1661 ची उमरखिंडची लढाई, कारतालाब खान 20,000चं सैन्य घेऊन येत होता आणि मित्र, आपले महाराज फक्त 1000 मावळ्यांसह होते. आपल्या महाराजांनी त्याला अशा ठिकाणी खेचून आणलं जिथे तो पळू शकणार नाही. जेव्हा कारतालाब खान घाबरला तेव्हाच आपल्या महाराजांनी हल्ला केला. मित्र, आपल्या महाराजांनी गनिमी काव्यामध्ये 3 मुख्य नियमही मांडले होते, जे आपल्या महाराजांनी या युद्धनीतीमध्ये नक्कीच पाळले आहे. 2 नंबरचा नियम म्हणजेच मित्रा, शत्रूला थकवून टाका. उदाहरणार्थ संताजी आणि धनाजींनी नंतर हेच केलं. आणि तिसरा आणि सर्वात घातक नियम म्हणजेच मित्रा, कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त नुकसान करा. मित्र, आपल्या महाराजांनी सह्याद्रीच्या प्रत्येक कड्याचा आणि दरीचा अभ्यास केला होता. आपल्या महाराजांना गनिमी कावा यशस्वी होण्यासाठी त्यांना गड्यांची साथ होती, कारण मित्रा, मुघल मैदानी प्रदेशात वाघ होते पण सह्याद्रीच्या जंगलात ते शिकार बनायचे. मित्रा, गनिमी काव्याची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच माहिती. बहिर्जी नाईक यांच्याकडून मिळणारी अचूक माहिती हा गनिमी काव्याचा कणा होता. शत्रू कुठे जेवणार आहे, कुठे झोपणार आहे आणि कुठे कापी लढणार आहे हे महाराजांना आधीच माहित असायचे. मित्र, आज जगातील सर्वात मोठ्या लष्करी शाळांमध्ये जसे की वेस्ट पॉइंट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गनिमी काव्याचा अभ्यास केला जातो. मित्र, हा केवळ इतिहास नाही तर कमी साधन सामग्री असताना जगावर कसं राज्य करायचं याचे एक जिवंत उदाहरण आहे.